पार्वतीनगर, कंगराळी बीके आणि कंगराळी केएच परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर टोळ्याने फिरणारी ही कुत्री आता नागरिकांसाठी मोठा धोका ठरत असून विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसात 4 लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये मुलांना दुखापत झाली आहे. जखमी मुलांवर उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबामध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सकाळी शाळेत जाणारी मुले आणि संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुलांवर कुत्री अचानक झडप घालत आहेत. यामुळे पालक मुलांना एकटे बाहेर पाठवण्यास घाबरत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुचाकी स्वारांनाही रस्त्यावरून ये-जा करताना मोठा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचा आरोप आहे की अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेले नाही. हे जे वस्तू झाले हे लहान मुलासाठी चावलेले आहे. ते कुत्र्याला सोडता पण कुंडाला चावताना सोडीना झालेत आहे. हे काहीतरी बंदोबस्त तुम्ही करावी. राशी आमचा मुलगा इथे स्कूलला जात असतोय, पण येथे जाते वेळी इथून नाल्यातून कुत्री, परत गल्ली कुत्री, शाळेतून मुलांना धोका आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, पुनर्वसन आणि नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवून नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य द्यावे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून आणखी एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनोग्रामला.